कुठं आहे? केवढा आहे? मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत डॉक्टर पतंगराव कदम यांचं इथं लोकतीर्थ म्हणून स्मारक आहे. इथं नैसर्गिकच परिसर आहे पूर्ण. इथं आढळून आलेला आहे साप. मेन म्हणजे गोष्ट सांगतो तुम्हाला, नाग वाटला, हा नाग नाही. नागाची स्टाईल मारणारा साप आहे. चेकेड केलीबॅक म्हणजे इरुळा साप आहे. पानदेवड ह्याला बोलतात. तिकडे जाऊन दुसरं काय नाही. लोक या सापाला नाग का बोलतात हे लक्षात घ्या. कसं नाग स्टाईल मारतोय त्यामुळे या सापाला लोक नाग समजतात. बरोबर त्याच्यात येऊ देत. फक्त हा स्वतःच तोंड वरती करून असं चाल घेतो जेणेकरून लोकांना वाटतं की हा नाग आहे. हा पूर्णपणे बिनविषारी जातीचा साप आहे. जरी चावला तरी कुठलीही अडचण नाही. तुम्हाला माहिती म्हणून मला काय आपल्याला आहेच की आमचा जोडदार आला असा म्हणजे पळून गेला कासरावर. फुल साईडचा हा चेकट किलबॅक आहे. दिवड इरोळा. स्वतःलाच चावतोय. बघू शकता आपल्या स्टिकला ह्यानं कसं पकडलेलं आहे. वरती राऊंड 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 करून पकडलेला आहे. हा साप ओळखणे एकदम सोपा आहे. नागाची स्टाईल मारतो. ह्याच्या अंगावरती जे बुद्धिबळातला आपला पट असतोय व्हाईट काळ्या कलर मध्ये, तो ह्याच्या अंगावरती असतोय. पकडल्यानंतर दुर्गंधी सोडतो ह्याच्या शरीरातून. व शेपूट जर इथे शेंड्यावरती पकडली तर तोडतो. ज्याप्रमाणे पाल स्वतः शेपटी तोडते त्याप्रमाणे. आता ह्याला गुंडाळा घातलाय त्यामुळे बघू शकताय. असं आपण आपल्या स्टिकला कसं पकडलेलं आहे. स्टिक मी पकडलेली नाही, सापच पकडलाय. तरी मग ते टोळ घालते जम धरते. हॅलो 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 बोला. धरलं धरले काय आले ते तिकडे. हॅलो आलेत धरले. या पाटील आलेत. पठाण साहेब आहेत व गुगे साहेब आहेत. ह्या दोघांना हा साप इथं दिसून आलेला आहे. ह्या दोघांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की डॉक्टर पतंगराव कदमांचं जे स्मारक आहे इथंच हा साप दिसून आला आहे. आपल्याला कॉल आलेला आहे. आपण 1-2 ते 3 मिनिटांमध्ये इथे येऊन हा साप रेस्क्यू केलेला आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा. पण हा चिकट केलीबॅक साप पकडलेला आहे. ह्याला इथं वन विभागाच्या एरियात आपण रिलीज करतोय. बघू शकताय नागा स्टाईल मारणारा साप कसा तोंड उचलून वरती निघालाय. साईज बघा याची, फुल साईजचा साप आहे.